नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश. सध्या आपण अमरावती ते चांदूर रेल्वे बायपासवर आलेलो आहे आणि हा बायपास गत करोडो रुपये खर्च हा बायपास तयार करण्यात आलेला आहे. आणि या बायपासवर आपण बघू शकतो का या ठिकाणी हा जो स्पीड ब्रेकर आहे हा पूर्ण जीवघेणा झालेला आहे आणि या स्पीड ब्रेकरवरून जाणारे येणारे वाहनांची भरपूर असे कोंडी होत आहे. आणि अशा प्रकारे या स्पीड ब्रेकरमुळे नागरिकांना जीवाला हानीसुद्धा पोहोचण्याची दाट शक्यता आहे. तसेच आपण बघू शकतो का हा जो स्पीड ब्रेकर आहे चांदूर रेल्वे शहरातील बायपास रोडवर अवघ्या 3 ते 4 दिवसापूर्वी हा स्पीड ब्रेकर बनवण्यात आला होता. मात्र स्पीड ब्रेकरची उंची वाढल्याने तो गाड्यासह दुचाकी वाहनांना त्रासदायक ठरला आहे. स्पीड ब्रेकर असा बनला आहे त्यामुळे रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना हा नाहक त्रास सहनसुद्धा करावा लागत आहे. आणि यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना स्पीड ब्रेकर होण्याकरता अनेक निवेदन नागरिकांनी दिले होते आणि नागरिकांनी निवेदन दिले असता हा स्पीड ब्रेकर करून देण्यात आला असून तरीसुद्धा आतापर्यंत या स्पीड ब्रेकरून 2 ते 3 अपघात झाल्याची माहितीसुद्धा प्राप्त झालेली आहे. आणि त्यामुळे हा त्रास नागरिकांना नाहक सहन करावा सुद्धा लागत आहे. काही वाहन चालक आहे त्यांच्याबद्दल आपण काय सांगा या स्पीड ब्रेकरबद्दल? हा लय उंच झाला आहे, थोडासा कसा प्लेन पाहिजे होता. त्याच्यात कसं ॲक्सिडेंट व्हायचं लक्ष नसलं तर गाडी एकदम असं हे होऊन जाते. बेकार आहे यार, थोडा कसा लेवल पाहिजे. प्रथम स्पीड ब्रेकर नव्हता तर नागरिकांनी मागणी केली होती आणि आता स्पीड ब्रेकर झाला तर धोकादायक आहे का? धोकादायक म्हणजे आहे चांगला असं नाही आहे, पण तो लय उंच झाला, तो एकदम बरोबर नाही झाला. त्याच्या पलीकडले जे केले होते ते आमदाराच्या घरासमोरचे ते बरोबर आहे, हा चुकीचा आहे. नक्कीच नागरिकांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे का हा स्पीकर पूर्ण धोकादायक सुद्धा झालेला आहे. तर बघत राहा MB न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा. न्यूज बातम्या बघणारे www.mbnews365.in वर भेट द्या. धन्यवाद.